हॅलो गाईज अँड वेलकम टू द फर्स्ट मॉड्यूल ऑफ आर कोर्स. मला माहित आहे की तुम्ही पहिला कोड लिहिण्यासाठी भरपूर एक्साइटेड आहात. सो आपण कंपायलर कोणता यूज करणार आहोत याबद्दल पहिले जाणून घेऊया. तर मित्रांनो, जसं काल मी तुम्हाला इंट्रो व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण मोबाईलमध्ये देखील कोडिंग करू शकू, अशा प्रकारे हा कोर्स डिझाइन केला आहे. सो आपण ऑनलाईन कंपायलरचा यूज करणार आहोत, ज्यामुळे आपल्याला मोबाईलमध्ये देखील कोडिंग करता येईल. तर मग ऑनलाईन कंपायलरसाठी तुम्ही सिम्पली ऑनलाईन जीडीबी असं सर्च केलं की मग तुम्हाला आपला कंपायलर मिळून जाणार आहे. सो दिस इज द कंपायलर दॅट वी आर गोइंग टू यूज. ओके, इथं ऑलरेडी काही कोड लिहिला आहे, त्याला आपण सिम्पली बॅकस्पेस करून देणार आहोत. जे स्टुडंट्स मोबाईलमध्ये यूज करत आहेत त्यांच्यासाठी हा बेस्ट कंपायलर आहे, कारण की तुम्ही मोबाईलवरती सुद्धा कोडिंग करू शकता आणि जे स्टुडंट्स लॅपटॉप यूज करत आहेत ते देखील याचा यूज करू शकता. तुम्हाला जर लॅपटॉपवाले स्टुडंट जर तुम्हाला व्हीएस कोड यूज करायचा असेल तर त्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ देणार आहे. सो डोंट वरी. सध्यासाठी तरी आपण ऑनलाईन कंपायलर यूज करू. सो हा आपला कंपायलरचा इंटरफेस आहे. ची वेबसाईट आहे onlinegdb.com. तर इथे लँग्वेजमध्ये आपल्याला सिलेक्ट करायची आहे पायथन. ओके. तर कुठल्याही कोडिंग लँग्वेजमध्ये पहिला कोड असतो हॅलो वर्ल्ड. बट आपण हा कोड स्पेसिफिकली महाराष्ट्रातल्या किड्सला टार्गेट करून बनवत आहोत. तर मग आपण पहिला कोड जय महाराष्ट्र लिहिणार आहोत. सो सिम्पली पायथनमध्ये आपल्याला आउटपुटसाठी प्रिंट स्टेटमेंट यूज करायचं असतं, प्रिंट. त्यानंतर आपल्याला स्टेटमेंट प्रिंट करण्यासाठी आपण डबल कोट्स वापरणार आहोत. तुम्हाला पायथनमध्ये काही पण आउटपुट प्रिंट करायचं असेल तर तुम्ही प्रिंटमध्ये डबल कोट्स, सिंगल कोट्स किंवा ट्रिपल कोट्सचा यूज करू शकता. मी डबल कोट्स प्रेफर करतो. सो डबल कोट्समध्ये ओके. सो सिम्पली आपला कोड झाला आहे, पहिला कोड. त्याला रन करणार आहोत आपण आणि आपल्याला आउटपुटमध्ये जय महाराष्ट्र हा आउटपुट मिळाला आहे. यात आपण आपलं नाव सुद्धा लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल मी माझं नाव लिहिलंच, फॉर एक्झाम्पल प्रभंजन. प्रभंजन आणि याला रन केलं तर आउटपुटमध्ये मला माझं नाव मिळालं. ओके. आता फॉर एक्झाम्पल मी एखादा व्हेरिएबल घेतला. फॉर एक्झाम्पल ए हा एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलबद्दल जास्ती टेन्शन घेण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. व्हेरिएबल इज जस्ट समथिंग वेअर आपण व्हॅल्यू स्टोअर करतो, म्हणजे मेमरी लोकेशन्सला आपण नाव देतो. जर तुम्हाला आता घरी डब्बे असतील 4-5, त्यात तुम्ही काही सामान ठेवत असाल, तर त्याला आपण काही नाव दिलं तर आपल्याला लक्षात येईल, अच्छा या डब्यात साखर आहे. सिमिलरली कॉम्प्युटरच्या मेमरीमधले जे लोकेशन्स आहेत जिथे आपण डेटा स्टोअर करतो, त्या लोकेशन्सचे जे नेमिंग आहे ते आपण व्हेरिएबल्स ने करतो. तर फॉर एक्झाम्पल ए या एका मेमरी लोकेशनला मी नाव दिलंय, त्यात मी 7 हा नंबर स्टोअर केला. ओके. आता मी प्रिंट ब्रॅकेट ए. आता इथे मी डबल कोट्स नाही यूज केले. जर आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची तर आपण डबल कोट, सिंगल कोट्स काहीच यूज नाही करणार, डायरेक्ट लिहिणार आहोत. सो इथे आपल्याला 7 आउटपुट मिळाला. जर मी ह्या एला डबल कोट्समध्ये टाकलं तर काय होईल? तर मित्रांनो, सिम्पली आपल्याला ए मिळाला आहे, कारण डबल कोट्समध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट टाकतो तेव्हा कंपायलर त्याच्यामध्ये जात नाही. तो जस्ट जसं दिलं आहे तसंच्या तसं ते आउटपुटमध्ये प्रिंट करतो. ते त्याच्यामध्ये रीड करायला जात नाही. आणि मित्रांनो, पण फॉर एक्झाम्पल आता मी एक छान कोड लिहितो. इथं मी एज या व्हेरिएबलमध्ये माझी एज स्टोअर करतो. एज 20. त्यानंतर नेम या व्हेरिएबलमध्ये मी माझा नेम स्टोअर करतो. आता मित्रांनो, नेम हे माझं नाव आहे, तर मग हे एक स्ट्रिंग असते. मी तुम्हाला डेटा टाइप्सबद्दल पुढच्या लेक्चर्समध्ये सांगणार आहे, बट नेम ही एक स्ट्रिंग आहे, त्यामुळे आपल्याला ती डबल कोट्समध्ये स्टोअर करावी लागते. म्हणून मी माझं नाव डबल कोट्समध्ये इथे टाकलं आहे, नेम इक्वल टू प्रभंजन. सो आपण आता प्रिंट करूया. प्रिंट ब्रॅकेट डबल कोट्स माय नेम इज, आता कॉमा नेम. आता मी हे नेम बाहेर लिहिलंय कॉमाच्या, कारण की नेम ही व्हेरिएबलचं नाव आहे. तर मग ते आपल्याला बाहेर हवं आहे. आपण जर डबल कोट्समध्ये लिहिलं तर मग तो त्याची व्हॅल्यू नाही प्रिंट करणार, तो नेम जसं तसं प्रिंट करेल. आणि आता परत आपण डबल कोट्समध्ये अँड माय एज इज कॉमा एज. सो आपण या कोडला रन करून बघूया. ओके. सो त्याने प्रिंट केले माय नेम इज प्रभंजन अँड माय एज इज 20. आता जर मित्रांनो मी नेम हे डबल कोट्समध्ये टाकलं तर काय होईल ते पण एकदा आपण चेक करून बघूया.
सिंपली मी डबल कोट देतो. तर मी इथलं तर मित्रांनो त्यांनी सिम्पली माय नेम इज नेम अँड माय एज इज एज असं दिलं, कारण की त्यांनी त्याची व्हॅल्यू रीड नाही केली. जर आपण त्याला कॉमा दिला होता, जसं मी लास्ट टाइम केलं होतं, तर तो त्याची व्हॅल्यू रीड करतो. म्हणजेच तर बघा मी परत इथे ओके. माय नेम इज इथे आपण व्हेरिएबलचं नाव टाकलं आहे. माय एज इज एज. सो मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला पहिला कोड लिहिला आहे. यात तुम्ही तुमचं नेम, एज जे काही आहे ते प्रिंट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इनपुट कसं घ्यायचं त्याच्याबद्दल शिकवणार आहे. सो स्टे ट्यून्ड गाईज. थँक यू.